नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एकाच आयताकृती कापडापासून हे साडी कव्हर म्हणा किंवा स्टोरेज बॅग दाखवलं। तर याला आपण 4 ठिकाणी 4 कॉर्नर कट केलेले होते आणि हे जे 4 पीस आहेत बघा, हे 4 कट झालेले। तर यांचाच रियूज करून आपण 2 वाव आयडिया बघणार आहोत। ज्यात कोणत्या ताईंनी या साडी कव्हरची कटिंग स्टिचिंग नसेल बघितली तर त्यांच्यासाठी मी याची लिंक आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते, किंवा तुम्ही मला कमेंट मध्ये विचारलं जरी नाही याची लिंक पाठवा तरी मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन देईल। आता त्यानंतर बघा, हे जे पीसेस होते ना, हे आपल्याला 4 कॉर्नरचे 4 कट केलेले ना, यांचा रियूज करून आपण रक्षाबंधन स्पेशल कमाल आयडिया बघणार आहोत, जी की तुमच्यासाठी पण खूप युजफुल ठरणार आहे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात तर अगोदर आपण हे जे कॉर्नर कट केलेला पार्ट होता ना, त्याचे तर 2 मी उसवलेलेच आहेत। आता राहिलेले 2 पण अशा पद्धतीने उसवून घेत आहे। तुमच्याकडे जर उसवण्याचं टूल्स असेल तर याने उसवून घेतलं तरी चालेल। मी हाताने ओढून ओढून उसवत होते, तर हा बघा, ह्या पार्टचा थोडासा पार्ट आहे ना, तो फाटल्यासारखा झाला, कारण की ओढून ओढून उसवत होते, त्यामुळे बघा या पद्धतीने फाटलेला आहे तो। आता एवढा भाग मी कट करते, अर्धा इंचाचा पीस आपला कट झाला इथून। आता याच्यात जो सेम रंगाचा आहे ना, तो पण मी सेम ह्याच मापाचा कट करून घेते, नाही तर मग तो खालीवर होईल ना, त्यामुळे सेमच आहे तो, थोडासा अर्धा इंचाचा कट करून घेतला, म्हणजे दोन्ही पण सेम घेतलेले आहेत। आता हे दोन्ही पॅटर्न सेम टू सेम आहेत, कलर पण आणि लांबी रुंदी पण, आणि हे 2 सेम आहेत। तर हे दोन्ही सेम टू सेम आहेत ना, यांचा वापर आपण म्हणजे सेम टू सेम कापडाचा करणार आहोत। तर त्यामध्ये बघा, आपण याचं मेजरमेंट सांगते मी तुम्हाला। तर बघा, याचं 6 इंच रुंदी आहे आणि लांबी आहे 11 इंच, आणि ह्या पार्टची 5.5 इंच रुंदी आहे, जी की अर्धा इंच माझ्याकडून उधारण्यामध्ये कट झाली, आणि लांबी सेमच आहे। आता दोन्ही मधला आपल्याला एक एक पार्ट घ्यायचा आहे, म्हणजे एक हा आणि एक हा। तर याच्या एका साईडने आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचंय। दोन्ही पार्टवरती बघा, आपल्याला अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचंय। मी तुम्हाला इंच टेपने दाखवलं आणि स्क्रीनवरती पण माप दिलेलंच आहे। आता जशी मार्किंग केलेली आहे ना इथे 1.5 इंचावरती, तशीच आपण लाईन ड्रॉ केली, चेक पण करून घेतलं पुन्हा एकदा, आणि तशीच आपण याची कटिंग करून घेऊया। तर इथे आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे। तर बरोबर आता इथे आपल्याला 11 इंचची झीप आणि इकडनं 11 इंच, अशी टोटल 22 इंच आणि थोडीशी वाढव घ्यायची रनर वावण्यासाठी, म्हणजे 23 इंचची झीप घेतलेली आहे मी इथे। आता बघा कशा पद्धतीने ती मी झीप जोडत आहे, आणि सोबतच आपण दोन्ही पण आयडिया आहेत त्या सोबतच स्टिचिंग करत आहोत। तुम्ही अशाच पद्धतीने 4-4, 5-5 आयडिया पण ह्याच पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता। बघा, दोन्ही अगोदर मोठे मोठे पार्ट स्टिच केले। आता त्यानंतर आपल्याला याच्यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आता जो वरती 1.5 इंचाचा कट केलेला पार्ट होता ना, दोन्ही याचा सेम टू सेम, तोच बरोबर आपल्याला झिपच्या दुसऱ्या बाजूने ठेवून घ्यायचा आहे, आणि यावरती पण आपण स्टिच करून घेऊया। आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे बघा सोबतच आपली दोन्ही पार्ट आहे ना, त्याची सोबतच झीप आहे ती स्टिच करून झालेली आहे। आता याच्यामध्ये सोबतच आपण रनर पण वळून घेऊया। तर झीप मी 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण इथे 5 नंबरचेच घेतलेले आहे। आणि बघा, या पद्धतीने आपल्याला हे सिंपल रनर आहे ते एका साईडने वळून घेतलं, दुसऱ्या साईडने थोडासा भाग कट करायचा, म्हणजे खालीवर पार्ट झाला की दुसऱ्या बाजूने रनर लगेच इझिली वळले जातं। दुसरं पण रनर सेम त्याच पद्धतीने वळून घेत आहे। तर या पद्धतीने दुसरं पण रनर आपण ओवून घेतलेला आहे। आता जे 1 नंबर ओवलेलं रनर आहे ना, ते थोडंसं पुढच्या पार्टवरती अशा पद्धतीने ओढून घेतलं आणि एक्स्ट्राची झीप कट केली। आता यानंतर पुन्हा आपल्याला या वरच्या पार्टला पण झीप अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे पण मी बरोबर अशा पद्धतीने 22-23 इंचाची झीप घेत आहे। इथं पण आपल्याला रनर वावण्यासाठी थोडीशी झीप वाढव घ्यायची आहे, आणि अशा पद्धतीने आता हे पॉकेटला अस्तर पण आपल्याला सोबतच लावून घ्यायचं आहे। अस्तरचं माप बघा, जेवढं मेन फॅब्रिकचं आहे तेवढंच घेतलेलं आहे, थोडं थोडं वाढव घेतलेलं आहे। आता जशी आपण झीप स्टिच करू ना, त्यावरतीच आपल्याला अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा, म्हणजे झीप पण सोबतच स्टिच होती आणि अस्तर पण आपलं सोबतच स्टिच होतं। तुम्हाला जर सोबत स्टिच नसेल करता येत तर तुम्ही अगोदर झीप स्टिच करून घ्या आणि मग अस्तर जोडून घ्या, पण मी लगेचच अस्तर आणि झीप सोबतच स्टिच करून घेत आहे। तर या पद्धतीने दुसरं पण अस्तर आपण सोबतच स्टिच करून घेतलेलं आहे। बघा, आतल्या साईडने ते या पद्धतीने दिसत आहे, म्हणजे थ्रेडनिंग दिसणारा जो पार्ट होता ना, तो पण कव्हर झाला आणि पॉकेटला सोबतच अस्तर पण जोडून झालं। आता यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया, आणि एकदम फिनिशिंग सहित आपलं हे जे पॉकेटचं अस्तर आहे ना, ते लावलं जातं।
जे वरती झिप लावलेली होती आपण 1.5 इंचावाली ना, त्याच्यासाठी हे अस्तर आहे. प्रकारे आपण खालच्या साईडने अस्तर आहे ते बघा स्टिच करून घेतलेलं आहे. म्हणजे बघा झिपचा जो पार्ट आहे तो पण इनविजिबल झाला आणि आपण आणि त्यानंतर हे जे पॉकेट आहे ते आपण तिन्ही बाजूनी स्टिच करून घेणार आहोत. तर मी अगोदर खालच्या साईडला पण हे अस्तर आहे, तर बॉटमच्या साईडने आपण हे जे अस्तर आहे ना ते दोन्ही सोबतच स्टिच करून घेत आहोत. आणि त्यानंतर थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे अस्तरचं ते पण आपण कट करून घेऊया या पद्धतीने. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला झिपच्या जो दुसऱ्या समोरासमोरील पार्ट होते ना हे ते बरोबर आता झिपच्या दुसऱ्या साईडने जोडून घ्यायचे आहे. जो वरचा पार्ट आहे तो 6 बाय 11 इंचाचा आहे आणि खालचा 5.5 बाय 11 इंचाचा मेन फॅब्रिकचा एक क्विल्टेड पीस. आता तो झिपच्या दुसऱ्या साईडने आपण सोबतच स्टिच करून घेत आहोत. आता तुम्हाला आयडिया आली असेल आपण काय आयडिया बनवत आहोत. लेडीजच्या सगळ्यांच्या आवडतीची आणि उपयोगी आयडिया आहे. आणि इकडनं पण ह्या झिपवरती आपण दाबटीप देऊन घेऊया. या पद्धतीने तुम्ही भरपूर सारे आयडिया आहेत ना ते सेम ह्याच पद्धतीने किंवा ह्याच मेजरमेंटनुसार करू शकता, शिवू शकता. आता याच्यामध्ये पण मी रनर वळून घेते. तर अशा प्रकारे हे जे दोन्ही रनर आहेत ते वळून घेतलेले आहे. आता या स्टेजला आपण एक्स्ट्राची क्लिप आणि अस्तर पण एक्स्ट्राचं कट करूया. आणि थोडाफार मागे पुढे किंवा खालीवर पार्ट वाटत असेल ना तो पण तुम्ही इथे या स्टेजला कट करून घेऊ शकता. आता बघा मी दोन्ही पण पार्ट आहे ते सेपरेट करून घेतले आणि इकडनं मागे पुढे पार्ट आहे ना तो पण कट करून घेतला. आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे, पण त्या अगोदर मी इथे एक हँडलसाठी 5 ते 6 इंच लांबीचा कपडा घेतला. सिंपल आहे हा विदाऊट क्विल्टेड पीस. आणि अशा पद्धतीने तो फोल्ड करून एक बेल्ट तयार करून घेतला आणि दोन्ही झिपच्या मध्ये आपल्याला बरोबर सेंटरला अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. किंवा तुम्ही खाली जी 1.5 इंचावर झिप लावली होती ना त्याच्यावर पण डायरेक्ट ठेवून घेतला तरी पण चालेल. पण मी दोन्ही झिपच्या मध्ये हे हँडल आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे. आणि जी मेन झिप आहे ना तिथून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा. अगोदर दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत आणि झिप बरोबर सेंटरला पकडायची आहे. आणि त्यानंतर बॉटमच्या साईडने स्टिच करून घ्यायचं. आता इथे आपल्याला थोडा खालीवर पार्ट किंवा मागे पुढे पार्ट असेल तो कट करून घ्यायचा. आणि जसा हा पार्ट स्टिच केला ना सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण हँडल लावून स्टिच करून घ्यायचा. तर चला स्टिच करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसरा पार्ट पण मी या तिन्ही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे. जसं आपण हा पार्ट जोडून घेतला होता ना सेम त्याच पद्धतीने दुसरा पाऊच पण आपण या तिन्ही बाजूने स्टिच करून घेतलेले. याला पण हँडल लावून घेतलेले जसे या पार्टला लावले होते तसे. आता आपल्याला झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. आणि बघा सोबतच आपण 2 पाऊच कसे स्टिच करायचे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळालेलं आहे. म्हणजे तुम्ही 2 पेक्षा जास्तही सोबत आहे ते स्टिच करून घेऊ शकता. व्यवस्थित हे जे कॉर्नर आहेत ते आपण बाहेर काढून घेऊ. तर तुम्हाला माझी सांगण्याची शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक नक्की करा. या पद्धतीने म्हणजे वेस्ट कापडापासून पण आपण किती सुंदर असं एक गिफ्ट आयडिया म्हणून रक्षाबंधनसाठी पाऊच आहे ते बनवलेले आहे. त्याचबरोबर हे टोटल 2 झिपरचं आहे. म्हणजे कुणालाही तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. तुमच्या ननंदबाईसाठी वगैरे किंवा आपल्या मुलांना कुणी पण म्हणजे ओवाळतच ना लहान मुलं असतात तर त्यांच्यासाठी ज्या बहिणी ओवाळतील त्यांच्यासाठी पण तुम्ही हे गिफ्ट म्हणून देऊ शकता. आता हे पण मी सेम त्याच पद्धतीने ओपन करून घेते. झिप ओपन करून. तर बघा दुसरं पण जे पाऊच आहे ते आपलं अशा पद्धतीने बनवून रेडी झालेलं आहे. आणि दोन्ही पण सेम टू सेम आहे. फक्त याची थोडीशी अर्धा इंच साईज उंचीला कमी झालेली आहे. बाकी एकदम म्हणजे सेम टू सेमच आहे. आणि याचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता. बनवून विक्री करू शकता. मोबाईल ठेवू शकता, ATM ठेवू शकता. म्हणजे लेडीजसाठी आहे. लेडीज फॅशन, लेडीज पर्स किंवा लेडीज बॅग पण म्हणू शकता तुम्ही याला. तर याचं माप सांगते किती तयार झालंय. तर मैत्रिणींनो शिवण्याचा फायनल माप किती राहिलेला आहे ते सांगते. तर बघा लांबी आहे याची 9.5 इंच आणि उंची आहे 5.5 इंच. आणि ह्याची तर याची उंची आहे 5 इंच आणि लांबी आहे 9.5 इंच. म्हणजे लांबी सेम आहे. फक्त हे अर्धा इंच आपलं थोडंसं कटिंग मध्ये गेलं होतं. आणि बघा अशा पद्धतीने अगदी रेडीमेड स्टाईल असे आपले पाऊच आहे ते बनवून तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो नक्कीच तुमच्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि तुम्ही हे बनवून विक्री करण्यासाठी पण बनवू शकता आणि गिफ्ट म्हणून पण बनवू शकता. इतके सिंपल सोपे आहेत आणि वेस्ट कापडापासूनच आपण हे बनवलेले आहेत. असं वाटत पण नाही की आपण जे साडी कव्हर होतं त्याच्यापासून बनवलेलं आहे. म्हणजे त्याच्या तर बघा
हे आहे का सिंगल आयताकृती. तर बघा एका साडी कव्हर सोबत आपल्याला हे जे 2 पाऊच आहे ते म्हणजे कपडा वेस्ट न घालवता 2 बनवलेले आहेत आपण. अशा पद्धतीने फ्री गिफ्ट म्हणून पण देऊ शकता जेव्हा एखादी साडी कव्हरची तुम्हाला ऑर्डर आली तर या पद्धतीने